पण पुणे जिल्ह्याची जागा आमचा हक्क आहे, आमच्या मतदार आमच्याकडे ज्यादा आहेत, त्यामुळे ही जागा पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित प्रकारे मिळेल। हा जिल्हा म्हणजे अजितदादा पवार साहेबांना मानणारा हा पुणे जिल्हा असल्यामुळं आज या बाबतीमध्ये पहिल्यांदा संघटने बाबतीमध्ये प्रत्येक तालुकावाईज चर्चा झाली आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची निवडणूक ही आता लागलेली आहे आणि त्या बाबतीत या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि आम्ही जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांची चाचपणी बहिणींनी स्वतः केली आणि या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या प्रमुखांनी आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की सुनेत्रा वहिनी जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करायचा। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, शेवटी हे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील। आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मतदारांची संख्या ही जास्त असल्यामुळं तो पुणे जिल्ह्यात पुणेचा हक्क हा राष्ट्रवादी पक्षाचा आहे हे आम्ही वहिनींना सांगितलं। आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि वहिनींची आणि आमच्या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, या सर्वांशी चर्चा होईल आणि या चर्चा होऊन पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवेल। पक्षामध्ये आमच्या खूप जण इच्छुक आहेत, त्यांची इच्छा असणं साहजिक आहे, पण या जरी इच्छुक जरी संख्या जास्त असली तो अधिकार आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना दिलेला आहे। 344 उमेदवार सुनेत्रा वहिनीला अधिकार दिल्यानंतर तो शहरातला आहे का जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला आहे तो सुनेत्रा वहिनीने तो ठरवायचा आहे। 344 पेक्षा जास्त मतदार आहेत आपल्याकडं। तसं बघायला गेला तर दावा भाजपनं पण केलाय, भाजपचे पण 3 नावं चर्चेत आहेत, राष्ट्रवादी महायुती म्हणून प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे। शेवटी प्रत्येकाला निवडणुकीसाठी इच्छुक असणं, पक्षाचे पद निवडणूक असणं काय चुकीचं नाहीये, पण जरी असलं तर शेवटी ह्या इथं जिल्ह्याचा जर विचार केला मध्ये तर इथं मतदारांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यादा असल्यामुळं हा इथला हक्क हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। ठीक आहे, या बाबतीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, या बाबतीमध्ये रायगडचा असू दे किंवा राज्यातला कुठला निर्णय असू द्या, हा निर्णय हा वरिष्ठ महायुतीचे आमचे सगळे जे प्रमुख आहेत तो निर्णय घेतील, परंतु ही पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल। विधान परिषदेच्या किती जागा राष्ट्रवादीला पाहिजेत आणि नवीन चेहऱ्याला संधी असणार आहे का जुन्या चेहऱ्याला संधी देणार आहे? नवीन जुन्या चेहऱ्याचा विषय नाही, आम्ही एकमुखी अधिकार तो सुनेत्रा वहिनी पवार यांना दिलेला असल्यामुळं या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी योग्य तो निर्णय घेतील। पण किती जागा पाहिजे? जागा वगैरे किती म्हणण्याचा विषय नाही, हा विषय आजची मिटिंग फक्त पुणे जिल्ह्याची, ही मिटिंग काय राज्याची नव्हती, पण पुणे जिल्ह्याची जागा आमचा हक्क आहे, आमच्या मतदार आमच्याकडे ज्यादा आहेत, त्यामुळे ही जागा पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित प्रकारे मिळेल।